हा एक आमचा छोटा कंपाऊंड आहे, बनवून ठेवला आहे. गुरांनी वाट लावलं सर्व, कुंपणी पण सर्व हालत खराब करून टाकलं नाही. इथे मे महिन्यात येऊन परत सर्व कुंपण घालायला लागेल चांगली व्यवस्थित. हा पेरूचा रोप आहे. इथे काजू होते, अर्धे काजू मोडले मुलांनी. एक चिक्कूचं झाड आहे, इथे शेवे उभे केलेले. कोयती आणली नाही ते शेव लावले असं मस्त. चिक्कूचा झाड आहे इथे, काजूचा. हा एक कलम आहे कधीपासून, तेवढाच काय चांगला होत नाही, काय नाही. त्याला बघतो मे महिन्यात येऊन करतो चांगली. चिक्कूचा रोप आहे, चांगली लावलेली. हा एक कलम मस्त आलाय. आमचा समुद्र पुढे केळशी. कलबं लावलेली आम्ही इकडे चांगली, पण काही ह्या जागेला होत नाही चांगली कलबं. 7-8 कलबं चांगली मिळाली आमची. रामफली लावले आहेत, काजू लावलेले आहेत. हा एक कलम झालाय चांगला. अशी जरा कलबं चांगली झाली तर काय वाटत नाही, जीवाला पण सुकून मिळतं. आपण कलबं लावायची, मेहनत करायची आणि इकडनं गुरांनी येऊन त्याचं वाटाला कोण टाकायचा. हे सर्व गुरांचे रस्ते बंद करायला लागतील मे महिन्यात. एक काजू आहे, ह्या भागाला काजू मस्त होतात. एक झालाय चांगला, लवकर मोठा हो. 1 किलो आंबा दे. बघू पुढच्या वर्षी कलबांच्या बदली काजू लावू. इकडं काजू मस्त होतं ह्याच्या साईडला. ही जागा काजूसाठी चांगली आहे. आमचा चिक्कू भाव मोडला नव्हता, पण राहिला उभा आमच्यासाठी. परत देईल 2-4 वर्षांची चिक्कू परत. अशी छोटी छोटी कंपन्या बनवून ठेवायची, म्हातारपणी उपयोगी येतील आपल्या. का आपण काय कायमच मुंबईला बसणार नाही. तिथपर्यंत होतील काजू बिजू मोठं. काढायच्या बिया विकायच्या. दुसऱ्याच्या कंपन्यात जाण्यापेक्षा आपला स्वतःचा छोटा मोठा असलेला बरा. कुंपण आता चांगली घालायला लागेल मे महिन्यात येऊन. असं वाटतं कुणीतरी तोडून नेलेलं आहे. गुरांचा रस्ता, आमचा रस्ता. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही पण असे छोटे मोठे कंपाऊंड बनवा. आज नाही उद्या ते कामाला येतील आपल्यालाच.